फक्त मॅन्युअल मध्येच फोटो काढायचे असं मी सुद्धा सांगतो, पण बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतो की आम्हाला मॅन्युअल मोड शिकायचा आहे पण तो खूप अवघड आहे, असं खरंच आहे का? तर असं अजिबात नाहीये. ऑटो मोडमध्ये तू सगळेच सेटिंग कॅमेरा ॲडजस्ट करतोय, तुम्हाला फक्त फ्रेमिंग बघायचं आहे. ह्याच्या उलट मॅन्युअल मोडमध्ये शटर स्पीड, ISO आणि अपर्चर हा एक्सपोजर ट्रायंगल ॲडजस्ट करावा लागतो आपल्याला. अजून बरेचसे सेटिंग आहेत पण मोस्टली या 3 सेटिंग असतात. आता या 3 सेटिंग कुठं लागतात? उदाहरणार्थ आपण घेऊ वेडिंग फोटोग्राफी. वेडिंग फोटोग्राफी करत असताना तुम्हाला भरपूर ठिकाणी फोटो काढावे लागतात. प्रत्येक ठिकाणचे लाइटिंग कंडिशन्स वेगवेगळे असतात. त्यावेळेला तुम्हाला खूप विचार न करता खूप फास्ट तुम्हाला सेटिंग बदलता आले पाहिजेत. म्हणजे मॅन्युअल मोड तुमचा मास्टर झाला की मग तुम्हाला ती फोटोग्राफी सोपी वाटेल. पण सुरुवातीला ते अवघडच वाटणार. मग मॅन्युअल मोडपर्यंत स्टेप बाय स्टेप कसं जायचं? तर कॅमेरामध्ये सेमी ऑटोमॅटिक काही मोड्स असतात. सेमी ऑटोमॅटिक मोड म्हणजे शटर प्रायोरिटी आणि अपर्चर प्रायोरिटी. ऑटो मोडमध्ये सगळंच कॅमेरा बघतो, मॅन्युअल मोडमध्ये सगळं आपण डिसाईड करतो. त्याच्यामध्ये हे 2 मोड येतात. अपर्चर प्रायोरिटीमध्ये आपण फक्त अपर्चर बदलतो आणि त्यानुसार बाकीच्या 2 सेटिंगमध्ये बदल कॅमेरा करतो. तसंच शटर प्रायोरिटी मोड असेल तर त्यामध्ये आपण फक्त शटर स्पीड ॲडजस्ट करतो, त्यानुसार बाकीच्या 2 सेटिंग कॅमेरा बघून घेतो, आपल्याला बघावं लागत नाही. त्यामुळे तुम्ही ऑटोवरून मॅन्युअलवर डायरेक्ट उडी न मारता या मधल्या 2 मोडची आधी प्रॅक्टिस करून मग मॅन्युअलवर गेलात तर तुम्हाला तो प्रवास खूप सोपा जाईल. मस्त प्लॅन आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इतर फोटोग्राफर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा आणि फोटोग्राफीच्या अशाच कंटेंटसाठी अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. जय श्री पिक्सल प्रसन्न.